घरची शेती नाही पण शेती करण्याची आवड असल्यानं अमरावती जिल्ह्यातील अनंत कावरे बटाईनं शेती करतात। यामध्ये ते हळद, आलं आणि तुरीची विषमुक्त शेती करतात। तुरीसाठी कोणताही रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर न करताही कावरे यांना एकरी 16 क्विंटल उत्पादन मिळणार आहे। वरुड तालुक्यातील बेनोडा या गावातील अनंत कावरे यांचं इतिहास या विषयात एम.ए. पर्यंत शिक्षण झालंय। शेतीची आवड असल्यानं नोकरी करण्यापेक्षा शेती करण्याचं त्यांनी ठरवलं। मात्र घरी शेती नसल्यानं कावरे यांनी गावातलीच एक शेतकऱ्याची 16 एकर जमीन बटाईनं घेतली। या शेतीतच त्यांनी 1 एकरमध्ये हळद, 1 एकरमध्ये आलं आणि 14 एकर बागायती शेतीपैकी 10 एकरांमध्ये तुरीची लागवड केली। शेती करताना कोणत्याही रासायनिक खतं आणि औषधांचा वापर केला नाही। तसंच तुरीची लागवड करताना घरचंच बियाणं वापरलं। घरचंच बियाणं वापरल्यानं तुरीवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला। कावरे यांना एकरी 16 क्विंटल तुरीचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। शेतीमध्ये ते जे बी संसर्गित करायची पद्धत होती त्यामध्ये समजा एका एकराला आपल्याला 2 किलो तुरी लागतात पेरण्यासाठी। तर त्यासाठी मग 100 ग्रॅम चुना, 1 लिटर गाईचं गोमूत्र, गावरानी गाईचं गोमूत्र, त्यामध्ये म्हणजे अर्धा किलो किंवा थोडंसं कमी जास्त शेण आणि शेतातली थोडीशी माती ते पूर्ण कालवण करून त्या बियाला रात्रभर भिजू घातलं आणि ते बी रात्रभर भिजू घातल्यानंतर सकाळी सावलीत, झाडाच्या सावलीत टाकून दिलं आणि सकाळी 10-11 वाजता पेरणी केलं। त्याला एकही म्हणजे जे उधळी लागते ते उधळी नाही आहे, खालून जे बुरशी लागते ते बुरशी नाही आहे आणि तुरी चांगली वाढलेली आहे आणि रोगही नाही आहे। मला तुरीचं एका एकरात 15 ते 16 क्विंटल तूर व्हायची शक्यता आहे। आता सध्याची जे तुरीची अवस्था आहे खूप म्हणजे पहिला जो बार आलेला आहे त्या पहिल्या बारावरून असं वाटते म्हणजे तुरीला 7 बार राहतात। तुरीचे 7 बारही मला घ्यायची आवश्यकता नाही। पहिलाच बार असा आलेला आहे की त्या पहिल्याच बारानं मी एकदम म्हणजे असं वाटते की 15 ते 16 क्विंटल एकरी आरामशीर तूर होईल। कावरे यांनी सर्व पिकांना खत, जीवामृत आणि शेणखत दिलं। तसंच दर 15 दिवसांनी पिकांना पाणी दिलं। हळद आणि आलं लागवडीकरता 80,000 रुपयांचा खर्च आलाय। हळदीपासून 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे, तर आल्यापासून 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। मला लागवडीसाठी हळदीचं आणि अद्रकाचं बेणं जे आहे बाहेरून विकत आणावं लागलं आणि तुरीसाठी तर असं म्हणा एकदम कमीत कमी खर्च, घरचंच बी होतं, घरचेच बैल होते आणि फक्त जी मजुरी लागली। हळदीला मला 40,000 रुपयाचं बेणं बाहेरून विकत आणावं लागलं आणि अद्रकासाठीही 40,000 रुपयाचं बेणं विकत आणावं लागलं। त्यामध्ये मी एका गौरक्षणवाल्याचं 30,000चं शेणखत टाकलं याच्यामध्ये। मला कमीत कमी असं माझ्या ज्या ह्या पीक जे उभं आहे ह्या पिकावरून असं वाटते की 3.5 ते 4 लाख रुपयाची हळद होईल आणि 3 ते 3.5 लाख रुपयाचं अद्रक होईल। मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोबतच शेतीचं उत्तम नियोजन केल्यास शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवता येतं। तसंच शेतीचा खर्च कमी करण्यासाठी कावरे यांनी रासायनिक निविष्ठांना प्राधान्य न दिल्यानं शेती फायदेशीर झाली आहे। त्यांची विषमुक्त शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत आहेत। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती।